यवतमाळच्या तलावल रमाईनगर येथे रविवारी रात्री पावसाचे पाणी अनेकांच्या घरात शिरले। त्यामुळे अनेकांच्या घरातील जीवनावश्यक वस्तूंचे मोठे नुकसान झाले। पांडुरंग बाबाराव चिंचोळकर यांच्या अंगावर अक्षरशः भीत कोसळून यात ते जखमी झाले आहेत। त्यांना यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले। या ठिकाणी झोपडपट्टी नालीचे बांधकाम नसल्याने अनेकांच्या घरात पावसाचे पाणी शिरले। त्यामुळे घरातील जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले, तर काही घरातील भांडे कपडे पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याने अनेक कुटुंब उघड्यावर आले आहेत। प्रशासनाने दखल घेऊन नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी रहिवाशांनी केली आहे। काल रात्री खूप पाऊस आला ना, आमच्या घरात पाणी सोमरली कंपाऊंडची भीत पडली, ते एका मुलाचं नुकसान झालं। त्याच्या घरामध्ये पण लागलाय, ते खूप मार लागलाय त्याले। आम्ही लेकर बारे घेऊन काल पाण्यामध्ये होतो रातभर। आमच्या घरात नुकसान झालं, त्यांच्याही झालं। जेवलो नाही रातपासून, आमच्या घरातलं अनाज पाणी सर्वच गेलं। स्वयंपाक केलेला, कपडा लत्ता। तुमच्या घरात पाणी कसं काय शिरलं? हे रोडवर पाणी मागून पाणी आलं, ते मागच्या कॉलनीतून नारायणी शाळेचं पूर्ण पाणी तर रस्त्यावर जमा झालं। तर ते समोर भिंत झाली आहे, तिथं पण पाणी गेलं नाही। एक घराजवळ मुलगा ते भिंत पाणी काढायसाठी पाऊस आला, पावसामुळे पाणी सगळं घरामध्ये आलं आणि सगळं नुकसान झालं। आणि त्याच्यामध्ये ते पोरगं पाणी काढायला गेला तर त्याच्या अंगावर विटा पडल्या, ते विटा खसून पडल्या। मग काय झालं? तर मग त्याला दवाखान्यात नेलं, त्याला खूप लागलेलं आहे, जखमी झालेला आहे पूर्ण। तुमच्या घरात पाणी कसं काय शिरलं? पाणी इकडलं शिरलं, हे इकडलं नालीतलं पाणी शिरलं, इकडलं नालं काढलं, तिकडलं आलं, इकडलं आलं। नाव सांगा। इकडलं येते बाबाराव चिंचोळकर। केशव पार्कमधलं जे पाणी आहे ते खूप साठवलं आणि ते घरामागून जे भिंत आहे त्या भिंतीहून आमच्या घराकडून घुसलं पाणी। आमच्या घरातून नाले बनवत होतो मी, त्याच्यानंतर तो भाऊ आला माझ्याकडं। भाऊ म्हणते माझ्या घरात खूप पाणी शिरलं। मी त्याच्या घरी गेलो तर पाहिलं त्याचे लेकरं होते बसून आणि त्याची बायको होती पलंगावर बसून। मी तिथं गेलो, त्याच्या घरात पाहिलं तो भांडे कुंडे सब तरंगत होते वरी। तर त्याचा सिलेंडर जे आहे ते भोगदळामध्ये अंदर घुसलं। तर भांडे कुंडे आला, तो गेला तर मी इथंच होतो उभा। त्याला पाहिलं आणि त्याच्या मागं धावत गेलो, ते आपल्यापच भीत त्याच्या उरावर पडली। भांडे आणायला गेला तर तो, आणि मी धावतच त्याला गेलो, त्याला उचलून आणलं। आमच्या घरी असताना भांडे